विवेकानंद व त्यांच्या विचारांना नमन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर व माझ्या समक्ष असलेल्या प्रबुद्ध जनतेला मी गोपाल संतोष कुमार जिगांधी स्वागतयुक्त अभिवादन करतो। अध्यक्ष महोदय, मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याला शिकवलं जातं की बेटा 2 + 2 = 4 होतात आणि आपल्यापैकी कुणीही असं शिकलं नसेल की 2 + 2 = 1 होतं म्हणून। यात सामान्य सूत्राचा अर्थप्रयोग करताना मला असं जाणवते की आजच्या आपल्या मुद्द्यावर आपण संकीर्ण दृष्टिकोनातून विचार न करता एक व्यापक दृष्टिकोन घेऊन जर विचार केला तर आपल्याला हेच जाणवेल की सर्व संत, महात्मे, महापुरुष हे कुठल्याही विशिष्ट समाजासाठी न लढता, कुठल्याही एका विशिष्ट वर्गासाठी न लढता, कुठल्याही एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व न करता त्यांनी प्रतिनिधित्व केलंय ते मानवतेचं। त्यांनी नेहमी पुरस्कार केलाय तो मानवतेचा। अध्यक्ष महोदय, संत ज्ञानेश्वरी असं कुठेही नमूद केलं नाही की माझी ज्ञानेश्वरी टमुक एखाद्या वर्गानेच वाचावी। समर्थांनी कुठल्याही एका विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व केलं नाही। स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेत बोलत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की मी भारतातील संपूर्ण हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मियांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे। जर ते कुठल्याही एका धर्माचे प्रतिनिधी असते तर त्यांनी असं वाक्य कधीही वापरलं नसतं आणि विवेकानंदांच्या बुद्धीवर शंका घेण्यासारखी आपली अल्पत नक्कीच नाहीये। अध्यक्ष महोदय, जेव्हा या विषयाचा बारकाईने अभ्यास करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की प्रत्येक संतांनी हा मानवतेचाच प्रचार केला आहे, कुठल्याही धर्माचा नाही। तरीही त्यांची वर्गवारी कुठल्या तरी धर्माने आपापल्या सोयीनुसार करून घेतली आहे। मग तुकडोजी महाराजांनी मला असं जाणवलं नाही की ग्रामगीता लिहिली ती टमुक एका वर्गाच्या उत्कर्षासाठी, किंवा डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली पण त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की माझ्या संघात टमुक एका वर्गातलेच लोक येतील। त्यांनी फक्त एकच अट ठेवली की जो राष्ट्रप्रेमी असेल तोच फक्त संघात यावा, कारण फक्त एक राष्ट्रप्रेमीच देशाचा विकास घडवू शकतो। मग आपण कसा असा अवाजवी आरोप करतो आहोत की टमुक एखादी व्यक्ती टमुक एका धर्माची आहे, टमुक एखादी व्यक्ती या पंथाची आहे, या समाजाची आहे। जेव्हा या सर्वांचा विचार करत असताना जाणवते की प्रत्येक महापुरुष, प्रत्येक संत हा विभागला गेला, पण हा का विभागला गेला याचा खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आपण अभ्यास करायला पाहिजे। हे काही स्वतःहून विभागले गेले नाही। सर, मगाशी आपण बोलताना म्हटलं की विवेकानंद, आम्ही म्हणतो की विवेकानंद आमचे ब्रँड अँबॅसेडर आहे, पण मला माफ करा, मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, पण मी तुमच्या वाक्याला समर्थन करत नाही। मी तुमचं वाक्य पूर्णपणे खारिज करतो आणि मी म्हणतो की विवेकानंद हे विद्यार्थी परिषदेचे किंवा संघाचे किंवा विश्व हिंदू परिषदेचे ब्रँड अँबॅसेडर नसून विवेकानंदांचे विचार हे आपले ब्रँड अँबॅसेडर आहे आणि असं मी मानतो। आपण आणि मगाशी अंजली म्हणाले की किस चीज से माने कि सभी संतों ने मानवता के लिए काम किया है, तो मैं आपको बताना चाहूंगा कि कभी भी संतों ने भेदभाव नहीं किया, कभी किसी महात्मा ने भेदभाव नहीं किया। भेदभाव किया उन लोगों ने जो उनके विचारों को ठीक से समझ नहीं पाए, उसका मिस इंटरप्रिटेशन जिस लोगों ने किया उनकी वजह से ये भेदभाव हुआ है। कभी भी किसी ने भेदभाव नहीं किया। आपका दूसरा सवाल था कि औरतों को पहले से इज्जत नहीं दी जाती थी, तो मैं आपको बड़ी विनम्रता से यह बताना चाहूंगा कि औरतों को आज नहीं, जिस दिन से शायद ये संस्कृति शुरू हुई हो उस दिन से इज्जत दी जाती है। इतनी इज्जत औरतों को दी जाती है कि हम नदियों को भी माता कह के बुलाते हैं। इतनी इज्जत दी जाती है औरतों को इस समाज, मैं एक समाज की एक धर्म की बात नहीं कर रहा हूं। अगर मैं हिंदुओं की बात करूं तो सीता के लिए पूरी रामायण हुई थी। कैकेयी के एक वचन को पूरा करने के लिए राम जी को 14 वर्ष का वनवास हुआ था। हिंदुस्तान की मल्लिका रानी जोधाबाई के सिर्फ एक बार कहने पर राजा अकबर ने अपने महल में, जो कि मुस्लिम थे, उन्होंने अपने महल में कृष्ण भगवान का मंदिर बनवाया था। इसलिए आप ये नहीं कह सकते कि औरतों को इज्जत कभी नहीं दी थी। अगर औरतों को इज्जत ना होती तो कोई भी औरत कभी भी सामने नहीं आती। औरतों को इज्जत ना होती तो रानी लक्ष्मीबाई कभी भी मैदान में नहीं उतरती। औरतों को इज्जत ना होती तो गांधारी हाथों पर पट्टी बनने के बावजूद भी धृतराष्ट्र के बाजू में कभी नहीं बैठती थी। उसके बाद में आपका ये बोलना था कि अंग्रेज भारत में आए इसलिए हमारी थिंकिंग बदली।
मानता हूं मैं आपकी इस बात को कि अंग्रेज भारत में आए इसलिए हमारी थिंकिंग बदली, और वो इस कदर बदली कि पहले जितनी अच्छी थी अंग्रेज आने के बाद में वो और बुरी हो गई है। मुझे नहीं लगता, मला नाही वाटत की इंग्रज यायच्या आधी भारतात बलात्कार वगैरे काहीतरी होत होते। इंग्रज आले आणि त्यांच्या कुविचारांचा प्रभाव आपल्यावर आजपर्यंत आहे। आपण आपली संस्कृती आपली भाषा विसरलो, त्याचे परिणाम आहेत की आज आपल्याला दिल्लीत बलात्कार होतो, वर्धेत कुठेतरी कुठल्या तरी अल्पवयीन मुलीवर बलात्काराची बातमी येते। हे इंग्रज आल्यानंतर त्यांनी रुजवलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून घेतलेल्या गुणांचा हा परिणाम आहे। कुठल्याही संस्कृतीत, भारतातल्या कुठल्याही पंथाने, कुठल्याही धर्माने किंवा कुठल्याही नेत्याने, महापुरुषाने किंवा संतांनी असा कधीही या गोष्टीला समर्थन केलं नाही, त्यांनी याचा विरोधच केला आहे। आणि राहिला प्रश्न सर आपले त्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावंसं वाटतं की आपण म्हटलं होतं की मग असं का बरं होतंय, कुठलाही संत महात्मे किंवा महापुरुषी विभागला का बरं गेले आहेत? म्हणजे मग संघ किंवा हिंदू परिषद म्हणे विवेकानंद आमचे, डॉक्टर हेडगेवार आमचे, नंतर कोणीतरी दलित म्हणतो की आंबेडकर आमचे। हे का? आंबेडकरांनी संघर्ष केला, पण त्यांनी दलितांसाठी संघर्ष केला, पण त्यांनी व्यक्तिविरोध नाही केला। त्यांनी विरोध केला त्या वर्गाला जे समानतेच्या विरोधात होते, त्यांनी समानतेला समर्थन दिलं। पण या लोकांचं नेमकं विभाजन झालं कसं? तर ह्यांचं विभाजन केलं आहे स्वार्थी नेत्यांनी। इथं आवर्जून मी सांगितलं पाहिजे, स्वार्थी नेत्यांनी त्यांचं विभाजन केलं आहे आपल्या सोयीनुसार, आपली वोट बँक वाचवण्यासाठी, आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी। पण इथं मी एक अपवाद नक्की सांगेन की अटल बिहारी वाजपेयी हे एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, पण या जातीपातीच्या इतर नेत्यांच्या राजकारणामुळे नेते विभागले गेले आहेत, आपले महापुरुष विभागले गेले आहेत। कारण ह्या नेत्यांनी चांगल्या प्रकारे कल्पना होती की आपल्या मनात महापुरुषांबद्दल किती आदर आहे, किती सन्मान आहे, आणि ह्याच आदरात्मक सन्मानाचा त्यांनी फायदा घेतला आणि आपल्यातच फूट पाडली, नेत्यांना विभागून घेतलं। आणि हेच विभाजन आज कारणीभूत ठरते आहे आपल्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या विकृत मानसिकतेला। जी विवेकानंद म्हणायचे की जर तुम्हाला कुठलं ध्येय हवं असेल तर त्या ध्येयाच्या मागे काही अशा प्रकारे लागा की तुमच्या शरीराचे प्रत्येक अवयव, तुमच्या शरीराचा प्रत्येक पार्ट त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करेल, तेव्हाच तुम्हाला ते ध्येय मिळेल। पण आपल्याला आपल्या ध्येयापासून भटकवत आहेत हे नेते, विवेकानंदांच्या खऱ्या विचारांपासून आपल्याला दूर घेऊन जात आहेत हे नेते, आणि आपल्याला समाजात विभागून आरक्षणाचं राजकारण करून आपल्याला ह्या आपल्या महापुरुषांनी दिलेल्या विचारांपासून हे लोक दूर घेऊन जात आहेत। त्याच्यामुळेच आपला देश हा विभागला जातो आहे। म्हणून मी माझं मत हेच नोंदवीन की भारतातील संत, नेते, महापुरुष या सर्वांनी समाज हितासाठीच काम केलं आहे, मानवतेसाठीच काम केलं आहे, पण त्यांना विभागलं हे फक्त आणि फक्त स्वार्थी राजकारण आहे। शेवटी जाताना एवढंच म्हणेल कि मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवान को, सागर बांटा धरती बांटी, मत बांटो इंसान को।